ज्या घरात दररोज गुरुचरित्रातील हे 2 अध्याय पठण केले जातात, तिथे अखंड दत्तकृपा राहते. वाचनाचे नियम काय आहेत, कोणत्या अटी, ते सुद्धा आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर गुरुचरित्रातील 2 अध्याय 14वा आणि 18वा अध्याय. हाय, हॅलो, नमस्कार. मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय कसा पठण करावा, संकल्पयुक्त असो किंवा नित्यसेवेसारखा असो. गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय भैरूमने मानले गेलेले आहे आणि तुम्ही नित्यसेवेमध्ये जसा आपण स्वामी चरित्र सारामृताचे दररोज 3 अध्याय पठण करत असतो, त्याच पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्रातील हे 2 अध्याय सुद्धा पठण करायचे आहे. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलेला आहे. आयुष्यातील अशक्य कोटींच्या गोष्टी सुद्धा या गुरुचरित्राने साध्य होतात. पण दररोज किंवा दर महिन्याला आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं खरंच शक्य होत नाही. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो? म्हणून नित्यसेवेसारखा 14वा आणि 18वा अध्याय पठण करू शकतात. आता 14वा अध्याय का पठण करावा? संकट परिहार होऊन सकल मनोरथ पूर्ण करणारा हा 14वा अध्याय आहे. कारण गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे. 14वा अध्याय कधी आयुष्यात संकट येऊ नये, कधी दुःख येऊ नये, त्रास होऊ नये किंवा आपलं रक्षण व्हावं, जगाच्या पाठीवर पैसा, मुलं बाळ सगळ्यांपासून या वाईट गोष्टी त्यांच्यातून आपलं संरक्षण होणं हे खूप महत्वाचं आहे. देव आपल्याला सगळं देतो, पैसा, मूल, बाळ, संपत्ती, पण देवाचं आपल्यावर वरदहस्त असणं, कवच असणं खूप जास्त महत्वाचं असतं. म्हणून हा 14वा अध्याय अतिशय महत्वाचा मानला गेलेला आहे. आणि 18वा अध्याय का पठण करावा? तर कर्जमुक्ती आणि लक्ष्मीप्राप्ती, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी 18वा अध्याय पठण करायचा असतो. दारिद्र्य परिहार होऊन ऐश्वर्य देणारा व सुख समृद्धी मिळवून देणारा हा 18वा अध्याय. घरात बसून 5 ते 6 तास ग्रंथ पठण केल्याने लक्ष्मी प्राप्ती होणार आहे का? तर नाही. जो माणूस प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, उद्योगधंदा चालावा किंवा तुमचे काही बरेच बिझनेस असतील छोटे मोठे, म्हणून लक्ष्मी प्राप्तीच्या ह्या काही सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता. बऱ्याच वेळा असं होतं का आमच्या घरात सर्वजण कमवतात किंवा नोकरी करतात, तरी आमच्यावर कर्ज आहे, पैसा घरात टिकत नाही. बऱ्याच वेळा उद्योगधंदा चालत आहे आणि अचानक मंदी येते, यासाठी या सेवा आहेत. उद्योगधंदा तुमचा कोणताही असेल, किराणा दुकान असेल, बुटीक असेल, मेडिकल असेल, पार्लर असेल किंवा जो काही उद्योगधंदा आहे ज्याच्यातून तुम्ही 4 पैसे कमवून आपला संसार पूर्ण करत आहेत, अशा या उद्योगधंद्यांसाठी हा 14वा व 18वा अध्याय तिथे तुम्ही पठण करावा. 14वा व 18वा अध्याय पठण कसा करावा? गुरुचरित्राला 14वा आणि 18वा अध्याय कोणीही पठण करू शकतो. स्त्रिया सुद्धा या पठण करू शकतात. स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी, बाहेर राहणारे, नोकरी करणारे, शाळा कॉलेजातील मुली, अगदी कोणीही. जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण पठण करतो तेव्हा पारायणच्या नियमानुसार आपल्याला पारायणच्या आधी हा पठण करावा लागतो. 4च्या नंतर आपण पठण करू शकत नाही, कारण पारायण 4च्या आधीच आपल्याला पठण करायचं असतं. म्हणजे पारायण प्रदोष काळी आपण पठण करत नाही. म्हणून आता 14वा आणि 18वा अध्याय केव्हा पठण करायचा? 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही दिवसभरात कधीही पठण करू शकतात. अगदी संध्याकाळी जरी केला तरी चालेल. फक्त 12 ते 12:30 या वेळेत सेवा करायची नाही, कारण तेव्हा ती वेळ दत्त महाराजांच्या वीक्षेची असते. तेव्हा दत्त महाराजांची सेवा करायची नाही. ज्यांचा 8वा गुरु लागणार आहे किंवा 12वा गुरु लागणार आहे त्यांनी 14वा व 18वा अध्याय आवर्जून पठण करावा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचा कुठलाही गुरु असो, जेव्हा तुमच्यावर दत्तकृपा होते, जेव्हा तुम्ही दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा करत असतात, तेव्हा कुठला पण गुरु असो तुम्हाला मानसिक, शारीरिक त्रास होणार नाही. कारण आपण महाराजांना आपले सर्वस्व गुरु मानत असतो.
दत्तकृपा, गुरुकृपा आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा असं होतं का आपल्याला काहीच करायचं असतं आणि काही दुसरंच घडलेलं असतं. काही दुसरं करायचं असतं आणि काही तिसरंच आपल्या हातून घडत असतं त्यांच्यासाठी, आणि मग त्यामुळे शारीरिक मानसिक त्रास आपल्याला होतो, चिडचिड होते, झोप लागत नाही. यासाठी ही सेवा करायची असते. पण तुम्ही संकल्पयुक्त न करता नित्यसेवेसारखी दररोज पठण करा. किंवा काही लोकांना जर संकल्पयुक्त करायचं असेल तर बरेच लोक 6 महिने करतात, काही लोक 3 महिने करतात, काही 41 दिवस करतात, काही 51 दिवस करतात. पण मला काय वाटतं सांगू का, मोजून मापून सेवा करण्यापेक्षा जेवढं जास्त होईल तेवढं जास्त करा. ज्यांना 6 महिन्यासाठी गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय पठण करायचा आहे, संकल्प करून त्यांनी महाराजांसमोर बसून संकल्प करावा. संकल्प करून झाल्यावर महाराजांना प्रार्थना करावी. दररोज वाचनाचा एकच टाइम ठेवा जर तुम्ही संकल्पयुक्त वाचत असाल तर. आणि एक महत्त्वाचं म्हणजे जर 6 महिने तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर 6 महिने ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे असं म्हटलं आहे. असं सांगितलं आहे म्हणून तुम्हाला वाटेल ती सेवा तुम्ही करू शकता. किंवा जर तुम्हाला नित्यसेवेसारखा दररोज पठण करत असाल तर त्याला ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आणि मांसाहार मात्र कडकडीत वर्ज्य करायचा आहे. हा गुरुचरित्रातील अध्याय आहे. किंवा तुम्ही हा अध्याय फक्त गुरुवारी सुद्धा पठण करू शकता. ज्यांना वेळ नसतो किंवा नोकरीच्या लोकांना, ते लोक फक्त गुरुवारी सुद्धा हा अध्याय पठण करू शकतात. 14वा व 18वा अध्याय पठण करत असताना काळं वस्त्र परिधान करू नका. कुठल्याही देवाची सेवा करताना काळं वस्त्र घालू नका. शक्यतो परान्न टाळा. रोजच्या आयुष्यामध्ये परान्न टाळावं, कारण परान्नामुळे आपल्या सेवेवर परिणाम होतो. किंवा एखाद्या वेळेस जर तुम्ही गावाला गेलात किंवा बाहेर मुलं मुली राहत असले तर ते या सेवा नक्कीच करू शकतात. पण त्यांना परान्न मात्र खावंच लागणार आहे, कारण ते मेसचं खातात. तर त्यांना काहीच हरकत नाही, कारण त्यांना दुसरा ऑप्शनच नसतो. म्हणून त्यांनी 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून अन्न ग्रहण करू शकतात. तुम्ही जर संकल्पयुक्त केला तर तुम्हाला देवाच्या समोर बसून पठण करावं लागेल. पण जर तुम्ही हे 2 अध्याय नित्यसेवेसारखे दररोज पठण करत असाल तर तुम्ही कुठे पण पठण करू शकतात. जॉब ठिकाणी ट्रॅव्हल्स करताना बाहेर गेले तेव्हा, किंवा एखाद्याला लिहिता वाचता येत नाही त्यांनी श्रवण करा, मोबाईलवर ऐकू शकता. गर्भवती महिलांनी दररोज न चुकता 14वा आणि 18वा अध्याय पठण करावा किंवा श्रवण तरी करावा. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. गर्भाचं संरक्षण होतं, तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ते दत्तकृपेमुळे आपल्या जीवनात अशक्य असं काहीच नाही. तुम्हाला सर्व काही नियम माहिती झालेले आहेत. आता वाचन कोणत्या ग्रंथातून करायचं, तर कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये आपण ज्या ठिकाणी वह्या पुस्तकं घेण्यासाठी जातो तिथे तुम्हाला गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय मिळून जाईल. दोन्ही अध्याय एकत्र मिळाले तर चांगलंच आहे, किंवा वेगवेगळे मिळाले तर तसे घ्या, किंवा नाहीच मिळाले तर आपल्या घरातील गुरुचरित्रातील अध्याय वाचला तरी चालेल. पण रोज एवढ्या गुरुचरित्राला हात लावण्यापेक्षा जर तुम्ही छोटं पुस्तक घेतलं तर खूप छान होईल. मी सुद्धा जवळपास बघितलं आणि मला मिळालं नाही, तर मी एका ताईंना सांगितलं होतं आणि महाराजांनी माझ्यापर्यंत ते पुस्तक खूप छान असं पोहोचवलं. तर मी हे पुस्तक गाणगापूरवरून मागवलेलं आहे. अगदी 10 रुपयामध्ये दोघंही अध्याय मला मिळाले. तसं तुम्ही घेऊ शकतात, किंवा अक्कलकोटला गेले तिथे सुद्धा उपलब्ध आहे. किंवा वेगळं पुस्तक मिळालं तर आवर्जून घ्या आणि वाचनाला सुरुवात करा. खरंच ह्या सेवेमुळे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर 14वा किंवा 18वा अध्यायाचं वेगळं पुस्तक घेतलं तर त्यांच्यामध्ये एक घोर कष्ट उद्धार स्तोत्रम आहे, सुरुवातीलाच दिलेला आहे. तर हे बघा, त्यांच्या नावातच अर्थ आहे घोर कष्ट. काही ठिकाणी अघोर कष्ट आहे आणि काही ठिकाणी घोर कष्ट आहे. आपल्या आयुष्यात आलेले कष्ट, दुःख, त्रास खूप कष्ट आहेत. त्यांचा उद्धार होण्यासाठी अतिशय सुंदर व महत्त्वपूर्ण सेवा. अगदी 1 मिनिटात वाचून होईल, जास्तीत जास्त 5 मिनिटं लागतील.
असं हे घोर कष्ट उद्धार स्तोत्रम आहे. आवर्जून तुम्ही तुमच्या नित्यसेवेसारखा त्यांचा सुद्धा अनुभव घ्या. खूप चांगला अनुभव आहे यांचा. 14वा व 18वा अध्याय तुम्ही नित्यसेवेसारखा वाचू शकता. कुठलंच बंधन नाही आहे, किंवा दररोज नाही शक्य झालं तर फक्त गुरुवारी तरी वाचा. अगदी 10 मिनिटांमध्ये दोघंही अध्याय वाचून होतात. खूप चांगला अनुभव येईल. घरातील वातावरण शांत राहील. शांतता, मानसिक समाधान, चिडचिडपणा कमी होईल. तर खूप जास्त महत्त्वाचा जो काही मुद्दा होता आज तुमच्यासोबत एकदा छोट्याशा ब्लॉगमधून मी मांडलेला आहे. तर गुरुचरित्र हा 5वा वेद मानलेला गेलेला आहे. अशक्यही शक्य करणारा हा वेद आहे, हा ग्रंथ आहे. याच्यातून अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा शक्य होतात. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच सेंड करते. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.